नमस्कार. आज आपण ओल्या नारळाची बर्फी म्हणजेच ओल्या नारळाची वडी बघणार आहोत. वड्या पण काही ठिकाणी बोलतात, काही ठिकाणी बर्फी म्हणतात. आधी सुरुवातीला मिक्सरमध्ये लावून ह्याचा जरासा बारीक असं किस करून घेऊया. हे सर्व मी या मिक्सरच्या मध्ये टाकते. हे बघा हे नारळ खोबऱ्याचा बारीक चुरा म्हणजे किसल्यासारखं एकदम बारीक केलेलं आहे. आता या प्लेटमध्ये काढून घेते. नंतर दाखवतो. खोबऱ्याचं हे किस ह्याच्यामध्ये घालून ठेवायचं. बघायचं हे बघा, जवळ हा 1 कप झाला, 1 वाटी झाली आणि जवळजवळ हे पाव वाटीपर्यंत पाव होईल एवढा आता उरलंय. म्हणजे जवळजवळ 1.25 वाटी खोबऱ्याचं किस आहे हा. तर ह्याला जवळजवळ पाऊण वाटी साखर घातली तरी पुरेस आहे. आता आपण साखरेच्या आधी पाक बनवूया आणि नंतर मग हे खोबऱ्याचं हे घालूया, किस घालूया त्यात. हे जवळपास पाऊण आणि जराशी किंचित जास्त आहे. ही वाटी साखर घालते. बस खोबऱ्याचा चमचा होता, तेच खोबऱ्याचं जरा हे पडले. जरा पाकू दे, मध्यम आचेवर पाक करते. ते जरा साखरेचं मळीचं हे होऊ नये म्हणून, काळपट पडू नये म्हणून लिंबाचा रस टाकते याच्यात 2-3 थेंब. खोबऱ्याचा पीस म्हणजे बारीक खोबरं केलेलं पीस ह्याच्यात टाकते, साखरेच्या पाकात. पाणी आटेपर्यंत बारीक ह्याच्यावर हे करूया, आटून घेऊया. ताटलेलं तूप लावून घेते. पाणी आटत आले. पाक जरा आता जरासं खोबरं हे होऊ देत आणि मग जरा आपण इलायची पावडर घालूया. असं सुटलं पाहिजे, ते पॅनला गोळा झाला पाहिजे. काढताना राहिले जराशी इलायची पावडर घालूया. बघा, अर्धा चमचे परत असेल एवढी आहे, जास्त नाही, अर्धा चमचाच या. जरा असं वाटीला तूप लावताना थोडस लागलं गेलं. जरा प्रोसिजर पहिली करायला पाहिजे. परत मला लावलेलं वाटीला लावायचं राहिलं.
गरमच असताना जरा वड्या मारूया. हा, जरा कोमट झाले. परत एकदा हे करूया. हे बघा, आता मी मारायला लागले तसे सुटायला लागले. मारलेल्या ह्याच्यावर परत रेषा मारायला लागलोय. दिसते सरका लागलेत का. आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया. त्या प्लेट मध्ये काढून घेऊया. हे बघा, ह्या खूप छान दिसायला लागले आहेत. आणि आता ह्यावर हे बघा किती खुसखुशीत झालेत बघा. आणि किती ते जरा कडेच होतं, लगेच तुटतंय. आणि मी खाऊन सुद्धा तुम्हाला दाखवते. हे बघ, खूप सुंदर झाले. साखर, परत खोबऱ्याचं प्रमाण, साखरेचं प्रमाण, इलायची सर्व मस्त एकदम छान झालंय. तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी पाहायच्या असेल तर आदित्य पाटील 1510 या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. मिळू द्या आणि सबस्क्राईब करून आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करा. नमस्कार.